हॅलो स्टुडंट, हे आपलं हायवेचं 5वं लेक्चर. ओके. यामध्ये आपण कॅम्बर म्हणजे काय किंवा इथून पुढचं सिलेबस पण पाहणार आहोत. ओके. सो स्टार्ट. कॅम्बर. व्हॉट इज मीन बाय कॅम्बर? Camber or a cross slope is the slope provided to the road surface in the transverse direction to drain of rainwater from the surface. Okay. Generally, the rate of camber is usually designated by 1 in n, one vertical on n horizontal. Okay. In another words, the convexity provided to the surface of a carriageway or the rise given to the center line of the carriageway above the edges on a straight portion of a road is called as camber. ओके. तर सिम्पली जर आपल्या लँग्वेजमध्ये जर समजून घ्यायचं म्हटलं कॅम्बर कशाला म्हणायचं तर पहा जो काय आपला रोडचा जो काय राईज झालेला जो पोर्शन आहे आपल्या पेमेंटवरून जो काय राईज झाला पोर्शन त्याला आपण कॅम्बर असं म्हणतो. ओके. तर कॅम्बरचा जो सगळ्यात हायेस्ट पॉईंट जो असतो त्याला आपण क्राऊन असं म्हणतो. ओके. देन नेक्स्ट पुढचा जो पॉईंट होता आपला की व्हॉट इज द पर्पज ऑफ कॅम्बर. कॅम्बरचे पर्पज काय काय आहेत. ओके. तर सगळ्यात पहिला जो पर्पज पाहिला आपण कॅम्बरचा तो पर्पज काय पहिला पर्पज पहा. इट फॅसिलिट द ड्रेन ऑफ रेन वॉटर फ्रॉम द सरफेस ऑफ द कॅरेजवे टुवर्ड द साईड ऑफ द रोड. म्हणजेच काय की जे पण काही ड्रेन होणारं जे वॉटर आहे, ठीक आहे, जे काही ड्रेनेज वॉटर आहे, ओके, ते साईडला करण्याचं काम कोण करतं, हे कॅम्बर थ्रू केलं जातं. ओके. हा जो काही स्लोप क्रिएट झालेला आहे ह्या स्लोपमध्ये ॲक्च्युली होतं की जे काही रेन वॉटर जे काय आपल्या पेमेंटवरती जे काही रेन वॉटर साचलेलं आहे किंवा जे काही कलेक्ट होतं आहे त्याला ड्रेन ऑफ करण्याचं काम कोण करतं, कॅम्बर करतो. ठीक आहे. कॅम्बरमुळे ते जे काही वॉटर कलेक्ट झालं ते ड्रेन आउट होतं. ओके. देन नेक्स्ट आपला जो काही पर्पज आहे, नेक्स्ट पर्पज काय आपला, इट हेल्प टू रेग्युलेट द व्हेकल इन देअर प्रॉपर लाईन्स. ओके. जे पण काय आपलं व्हेकल्स आहे ते हे त्याच्या प्रॉपर लाईन्समध्ये मूव्ह करण्यासाठी कॅम्बर हा हेल्प करतो. ओके. देन नेक्स्ट वन इज त्याचा थर्ड जो पर्पज तो काय, इट ग्रेटली इम्प्रूव्ह द आर्किटेक्चरल अपीअरन्स ऑफ द रोड. ओके. तर ॲस्थेटिकल लुक जे असतं त्याचं काय रोडचं जो काय ॲस्थेटिकल लुक आहे तो पण गुड आपल्याला चांगला पाहाव्यास मिळतो. ओके. दीज आर द 3 इम्पॉर्टंट पर्पज ऑफ द कॅम्बर. ओके. देन नेक्स्ट बघा पुढचा जो पॉईंट पाहिला आपण, रोडवे कॅन प्रोव्हाइडेड विथ व्हेरियस टाईप ऑफ कॅम्बर्स. ओके. देर आर ॲज डिस्कस बिलो. आता हा जो काही कॅम्बर आहे कॅम्बरचे काही टाईप पडतात. ओके. तर मग ते कोणते टाईप आहे ते आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला जो टाईप आहे आपला तो आहे पॅराबोलिक कॅम्बर. ओके. देन नेक्स्ट वन इज स्ट्रेट लाईन कॅम्बर. देन नेक्स्ट वन इज कॉम्पोजिट कॅम्बर. ओके. तर आपण 1 बाय 1 हे डिस्कस करूया. चला ठीक आहे. स्ट्रेट लाईन कॅम्बर. ओके. स्ट्रेट लाईन कॅम्बरमध्ये काय होतं बघा, इट कन्सिस्ट ऑफ 2 स्ट्रेट स्लोप फ्रॉम द एजेस. ओके. ॲट द सेंटर ऑफ द कॅरेजवे फ्रॉम द क्राऊन. ओके. ॲज म्हणजेच काय की 2 स्ट्रेट लाईन सेंटरला जॉईन केलं होतं क्राऊनमध्ये. ठीक आहे. हा जो काय पोर्शन दिसतो तुम्हाला क्राऊनचा या ठिकाणी बघा स्ट्रेट लाईन कॅम्बरच्या फिगरमध्ये ह्या जे काय 2 स्ट्रेट लाईन आपण जॉईन केलं कुठं, जिथं क्राऊन फॉर्म झाला आपला, की जो काय क्राऊन का असतो की आपला जे काही कॅम्बर प्रोडक्ट केलं त्याचा जो हायेस्ट पॉईंट जो असतो त्याला आपण क्राऊन असं म्हणतो. ओके. तर मग ह्या जे 2 स्ट्रेट लाईन आहेत त्या आपण क्राऊनच्या ठिकाणी मीट केल्या त्यापासून जो काही कॅम्बर फॉर्म झाला आहे त्याला आपण स्ट्रेट लाईन कॅम्बर असं म्हणतो. ओके. देन नेक्स्ट वन इज आपला जो पुढचा जो कॅम्बर आहे, पुढचा कॅम्बर कोणता आहे, पॅराबोलिक कॅम्बर. ओके. आता पॅराबोलिक कॅम्बर म्हणजे नेमकं काय बघा, ह्या फिगरमध्ये बघा एक पॅराबोला तयार होतं आहे. ओके. जिथं काय क्राऊन फॉर्म होणार त्या क्राऊनपासून सेम डिस्टन्सवरती या साईडला आणि सेम डिस्टन्सला ह्या साईडला त्याचा जो शेप आहे तो पॅराबोलिक शेपमध्ये फॉर्म झाला आहे म्हणून त्याला आपण पॅराबोलिक कॅम्बर असं म्हणतो. देन नेक्स्ट वन इज आपला जो काही लास्ट जो कॅम्बर आहे, ओके, आपला जो काही लास्ट कॅम्बर आहे त्याला आपण कॉम्पोजिट कॅम्बर असं म्हणतो. ओके. तर कॉम्पोजिट कॅम्बर म्हणजे नेमकं काय आहे बघा, कॉम्पोजिट कॅम्बर मे कॉम्पोज ऑफ पार्टली पॅराबोला अँड पार्टली स्ट्रेट लाईन्स और 2 स्ट्रेट लाईन्स हॅविंग डिफरंट स्लोप. म्हणजेच काय, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 कॅम्बर्स. वन इज स्ट्रेट लाईन कॅम्बर अँड अनदर वन इज पॅराबोलिक कॅम्बर. ओके. म्हणजेच काय की हा जो काही कॉम्पोजिट कॅम्बर आहे हा काय, हा कॉम्बिनेशन आहे कशाचं, स्ट्रेट लाईन कॅम्बर आणि दुसरं पॅराबोलिक कॅम्बर. ठीक आहे. आपण जर याच्यामध्ये जर पाहिलं या फिगरमध्ये कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेट अँड पॅराबोलिक कॅम्बर. ओके. त्यापासून जो काही फॉर्म होतो आहे त्याला आपण कॉम्पोजिट कॅम्बर असं म्हणतो. ओके. तर हे होते आपले कॅम्बर म्हणजे काय आणि नंतर कॅम्बरचे पर्पज, देन कॅम्बरचे टाईप्स. ओके. देन आपला जो नेक्स्ट जो पॉईंट होता, आपला जो पुढचा जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट आहे आपला ग्रॅडियंट. ओके. ग्रॅडियंट ऑफ रोड. ग्रॅडियंट ऑफ रोड म्हणजे नेमकं काय, आणि ग्रॅडियंट ऑफ रोड कशाला म्हणायचं बघा, द rate of rise or fall
that is provided to the road along its alignment is called as gradient of road. ओके, तर आपण ग्रॅडियंट आपण कसा फाइंड आउट करतो, तर ग्रॅडियंट इज इक्वल टू व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ओके, जे पण काय आपलं व्हर्टिकल डिस्टन्स आहे विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल डिस्टन्स, याचा जो काही रेशो आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅडियंट असं म्हणतो. ओके, आता जनरली हा जो ग्रॅडियंट असतो, ग्रॅडियंट हा पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस केला जातो. ओके, gradient can be calculated as follows. So gradient is equal to vertical distance upon horizontal distance. ओके, तर जनरली कसं असतं की ग्रॅडियंट हा आपण पर्सेंटेजमध्ये आपण कॅल्क्युलेट करतो. ओके, आता ऑब्जेक्ट काय आहेत, आपण का प्रोव्हाइड करतो, ऑब्जेक्ट ऑफ प्रोव्हाइडिंग ग्रॅडियंट. ओके, तर फर्स्ट ऑब्जेक्ट काय आहे, टू अकाउंट फॉर इफेक्टिव्ह ड्रेनेज ऑफ वॉटर अलॉंग द रोड. ओके, द नेक्स्ट वन इज टू इन्श्युअर दॅट द कॉस्ट ऑफ कटिंग और फिलिंग for the construction of the road are economical. Okay, and then last one is to connect the stations which are located at different elevations. Okay, तर काय हे काय आहेत, हे सगळे त्याचे ऑब्जेक्ट का प्रोव्हाइड करायचं आपण ग्रॅडियंट, किंवा का प्रोव्हाइड केलं, ते नेसेसिटी काय आहे. ठीक आहे, तर हे सगळे आपले ते 3 जे इम्पॉर्टंट ग्रॅडियंटचे जे काही ऑब्जेक्ट होते ते आपण पाहिले. देन नेक्स्ट वन इज टाईप्स ऑफ ग्रॅडियंट. ओके, देन नेक्स्ट वन आपल्याला काय पाहिजे, टाईप्स ऑफ ग्रॅडियंट, ग्रॅडियंटचे टाईप्स पाहिजेत आपल्याला. ओके, तर बघा हे बघा त्याचे ऑब्जेक्ट्स ऑफ प्रोव्हाइडिंग ग्रेडियंट. बघा ऑब्जेक्ट्स ऑफ प्रोव्हाइडिंग ग्रेडियंट काय पाहिलं आपण, टू अकाउंट फॉर इफेक्टिव्ह ड्रेनेज ऑफ वॉटर अलॉंग द रोड. ओके, देन नेक्स्ट वन इज टू इन्श्युअर दॅट द कॉस्ट ऑफ कटिंग और फिलिंग फॉर द कंस्ट्रक्शन ऑफ द रोड आर इकॉनॉमिकल. देन लास्ट वन इज टू कनेक्ट द स्टेशन विच आर लोकेटेड ॲट डिफरंट एलिव्हेशन्स. ओके, तर हे काय त्याचे ऑब्जेक्ट आहेत, ऑब्जेक्ट ऑफ प्रोव्हाइडिंग ग्रॅडियंट. ग्रॅडियंट नेमकं का प्रोव्हाइड करायचं आपण. ओके, त्यासाठीचे त्याचे 3 ऑब्जेक्ट आहेत. ओके, देन नेक्स्ट वन इज बघा टाईप्स ऑफ ग्रॅडियंट. तर ग्रॅडियंटचे कोणते कोणते टाईप पडतात. ओके, तर बघा तर सगळ्यात पहिला जो टाईप आहे आपला तो मिनिमम ग्रॅडियंट. देन नेक्स्ट वन रुलिंग ग्रॅडियंट. देन थर्ड वन इज लिमिटिंग ग्रॅडियंट. फोर्थ वन एक्सेप्शनल ग्रॅडियंट. अँड लास्ट वन इज ॲव्हरेज ग्रॅडियंट. ओके, दीज आर द 5 टाईप्स ऑफ ग्रॅडियंट्स. ओके, हां चला ठीक आहे. तर मग यानंतर नेक्स्ट पण बघा, ॲज पर IRC क्लासिफिकेशन ऑफ रोड ग्रॅडियंट्स इन पर्सेंटेज. ओके, तर आता काही रोड जे काय किती पर्सेंट ग्रॅडियंट पाहिजे ते आपल्याला दिलेलं आहे काही केसमध्ये. जर प्लेन अँड रुलिंग टेरेनमध्ये असेल, ओके, जर तुमचा जो ट्रेन आहे, तुमचा जो काय प्रदेश आहे तो जर प्लेन किंवा रुलिंगमध्ये असेल तर तुमचा रुलिंग ग्रॅडियंट जो असतो तो 3.3% पाहिजे. देन सिमिलरली जर तुमचा तोच ग्रॅडियंट जर लिमिटिंग ग्रॅडियंट असेल देन कितीमध्ये पाहिजे, 5% पाहिजे. आणि एक्सप्रेशनल ग्रॅडियंट जर आपल्याला प्रोव्हाइड करायचं म्हटलं तो 6.7% पाहिजे. सिमिलरली हिली एरियामध्येच, ओके, हिली एरियाजमध्ये जर रुलिंग ग्रॅडियंट प्रोव्हाइड करायचं झालं आपल्याला तो किती पाहिजे, आपल्याला 5% पाहिजे. देन सिमिलरली जर लिमिटिंग ग्रॅडियंट प्रोव्हाइड करायचा झाला तो 6% अँड देन एक्सप्रेशनल ग्रॅडियंट हा असतो 7%. तसंच आपण पाहिलं तर आपला जो टेरेन जर स्टीप टेरेन असेल, ठीक आहे, त्यावेळेस जर आपण रुलिंग ग्रॅडियंट प्रोव्हाइड करायचा झाला तर तो ओके, तर अशा पद्धतीने हे ग्रॅडियंटचे टाईप आहेत. ओके, मिनिमम ग्रॅडियंट झालं, रुलिंग ग्रॅडियंट झालं, लिमिटिंग, एक्सप्रेशनल अँड ॲव्हरेज ग्रॅडियंट. ओके, तर बघा मिनिमम ग्रॅडियंट म्हणजे काय, द मिनिमम स्लोप विच मस्ट बी प्रोव्हाइडेड लॉन्जिट्युडनली टू अ रोड इन ऑर्डर टू इफेक्टिव्ह ड्रेन ऑफ रेन वॉटर इज कॉल्ड ॲज minimum gradient. Okay, for flexible pavement the minimum gradient to be provided in is 1 in 250. Okay, whereas for rigid pavement it is 1 in 330. Okay, then next one is ruling gradient. Okay, ruling gradient means the gradient which is most commonly adopted while making the alignment of a road is called as ruling gradient. It is fixed in such a way that there is no excessive use of power or fuel. In addition, even animal-drawn vehicles must experience minimum discomfort for or exertion. Okay. Then next one is limiting gradient. A gradient which is steeper than the ruling gradient. Okay, is required to be provided in region where the length of the road is slightly restricted is called as limiting gradient. It may be required to be provided in hilly topography where it is not feasible to provide the ruling gradient. Okay, it means that where the ruling gradient is not provided, then the limiting gradient is provided. Then next one is exceptional gradient. Okay, the gradient which is steeper in slope than the limiting gradient is called as exceptional gradient. It is adopted when the length of the road is very short. Okay, the slope of
Any road must not exceed the limiting gradient. Then last gradient is average gradient. The ratio of the total rise or fall of a road to the longitudinal distance is called as average gradient. Okay, average gradient of the road. It is used in preliminary survey work. And then last one is floating gradient. Okay, floating gradient means the slope which is provided to a road such that a descending vehicles maintain a constant speed without the need of acceleration or braking is called as floating gradient. Okay, these are the total 5 types of gradients. Okay, which is most important. Okay, ठीक आहे. तर यानंतर जो काय आपला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया आपला. थँक्यू.